मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये आज कमर्शियल बिल्डिंग कशी क्रिएट करायची आणि त्याची ट्रेसिंग कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. पहिल्यांदा तुमच्या महावास्तू साईटवर जायचं आहे. लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथं केल्यानंतर तुमचा युजरनेम पासवर्ड टाकायचा. इथं कॅप्चर टाकायचं आहे. लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ULB दिसणार. ज्या ULB साठी तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचे त्या ULB चं नाव सर्च करायचं. इथं जसे मी रत्नागिरी कौन्सिलसाठी प्रोजेक्ट बनवत आहे कमर्शियल. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर हे प्रोसेस चालू आहे. जोपर्यंत ओपन होत नाही डॅशबोर्ड तोपर्यंत वेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला टीपी क्लायंट म्हणून एक टॅब आहे. टीपी क्लायंट प्रोजेक्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. आपण बिल्डिंग परमिशन बघत आहे कमर्शियल बिल्डिंगसाठी. तर इथं नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग डेव्हलपमेंट घ्यायचं आहे. म्हणजे टाईप ऑफ ULB कॅटेगरी आणि ULB जेव्हा तुम्ही लॉग इन करता जे नेम सिलेक्ट करता ULBचं त्या नेमचं इथं बाय डिफॉल्ट नाव येतं. इथं ULB कॅटेगरी आणि ULB स्पेशल ऑथॉरिटी RP. बिल्डिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. इथं जो प्रोजेक्टचं नाव तुम्ही तुमच्या प्लॅननुसार तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर साईट ॲड्रेसमध्ये तुमचे जिथं प्लॉट आहे त्या लोकेशनचे पूर्ण डिटेल्स टाकायचे. साईट ॲड्रेस नंतर सर्वे नंबर, त्याच्यानंतर प्लॉट नंबर, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट पण तेच आहे. प्रॉपर ॲड्रेस टाकायचा आहे कारण हेच ॲड्रेस तुमच्या ड्रॉइंग प्लॅनवर येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं DP प्लॅनची JPG इथं अटॅच करायची. गुगल इमेज पण अपलोड करू शकता तुम्ही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेग्युलायझेशन ऑथराइज टाईप ऑफ डेव्हलपमेंट डिटॅच. इथं तुम्ही जे टेक्निकल पर्सनने सर्वे केलं ते ती डेट टाकायची. इथं टाईप ऑफ प्रपोजलमध्ये आता हे आपण कमर्शियल बिल्डिंग परमिशन पाहत आहे. आपण इथं कमर्शियल सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर एरिया नेम तुमच्या एरियानुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर लोकेशन नॉन कंजेस्टेड कारण माझं जे प्लॉट आहे नॉन कंजेस्टेडमध्ये आहे. त्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट
एरिया अंडर CTS नंबर. इथं टाईप ऑफ लेआउट भरपूर दिलेलं आहे. ॲज पर प्लॅननुसार इथं सिलेक्ट करायचं तुम्हाला प्लॉटनुसार. सेव्ह अँड नेक्स्ट करा. ओके. त्याच्यानंतर इथं प्लॉट डिटेलमध्ये प्लॉटची डिटेल्स भरायची आपल्याला. झोन आपला कमर्शियल प्रोजेक्ट आहे तिथं रेसिडेन्शियल झोन विथ शॉप लाईन R2 घ्यायचं आहे. इथं मिक्स घ्यायचं आहे. इथं इजस इथं दिलेलं आहे. कमर्शियलनुसार तुम्ही इजस पण घेऊ शकता. इथं सपोज त्याला कॉम्प्लेक्स असेल जिम करायला इथं घेऊ शकता तुम्ही. माझा सर्वे नंबर 223, प्लॉट नंबर 23, विलेज रत्नागिरी. माझा प्लॉट एरिया आहे 760.25. माझा सेम प्लॉट एरिया रिन्युअल रेकॉर्डनुसार सेम प्लॉट एरिया आहे आणि CTS मॅपनुसार पण सेम प्लॉट आहे. कधी कधी आपला याच्यामध्ये कधी रिन्युअल रेकॉर्डनुसार कमी असतो तर CTS मॅपनुसार जास्त असतो. फिजिकल सर्वेनुसार कधी जास्त कमी असतो. त्याच्या तिन्हीपैकी जर विच लेस विल बी कन्सिडर, जो तिन्हीपैकी कोणतेही जे कमी असेल ते इथं कन्सिडर होणार ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचं आहे. विलेज, लोकेशन, सर्वे नंबर ॲज पर 7/12 इथं तुम्ही सर्च करू शकता तुमचा सर्वे नंबर. त्याच्यानंतर प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्ही जे ओनरची KYC करता ते ओनरच्या KYC वेळेस तुम्ही ॲप्लिकंट टाईप जे सिलेक्ट केलेलं असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे. इज ॲप्लिकंट चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि इथं त्याचं नाव सिलेक्ट सर्च करायचं ॲज पर आधारनुसार. हे केल्यानंतर कधी कधी सेम नाव येतात त्याच्यामुळे इथं प्रॉपरली ॲड्रेस वगैरे चेक करायचं, सेव्ह करायचं. ओके. ही तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह झाली. नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके. इथं नो करायचं आहे. इने परमिशन नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं बिल्डिंग डिटेल्स फिलअप करायचे. बिल्डिंगचं नाव द्यायचं तुम्हाला तुमच्यानुसार द्या तुमचं नाव, प्रोजेक्टचं नाव कोणत्याही बिल्डिंगचं. माझा फ्लोर एकच आहे कमर्शियल. नंबर ऑफ फ्लोर टाकायचं इथं. लिंक एरिया 0.45 आहे माझा. ऑक्युपन्सी बिझनेस माझी बँक आहे म्हणून मी बँक घेतलेलं आहे बिझनेसमध्ये आणि कमर्शियलमध्ये येते बँक. पण माझं शॉप आहे. शॉप घेतले मी. पब्लिक इथं फ्लोअरचं नाव ग्राउंड फ्लोअर. फ्लोअरची ID 3 आहे. कमर्शियल फ्लोअर इज माझा कमर्शियल आहे तर इथं कमर्शियल आलेलं आहे. ग्राउंड फ्लोअरवर क्लिक करायचं. ते 0 सेव्ह. ओके. नेक्स्ट. एक बिल्डिंग कमर्शियल मॅप टू लिस्ट करायचं आहे. फायनल सबमिट करायचं. ओके करायचं. हे झाल्यानंतर परत टिपिकल प्रोजेक्टला जायचं टॅबला. जे आत्ता आपण जे प्रोजेक्ट बनवलेलं आहे 1375 इथं स्टेटसमध्ये दिसेल ऑनलाईन फायनल सबमिट डन. म्हणजे आपण जी आत्ता माहिती फिलअप केली होती ती प्रॉपर्ली डन झालेली आहे. इथं ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपला ट्रेसिंगचा पार्ट जे आपली टिपिकलाईन सॉफ्टवेअर ऑफलाईन आहे जो टिपिकलाईन सॉफ्टवेअर आहे तिथं जाऊन ते प्रोजेक्ट ओपन करायचं आणि ट्रेसिंग करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेऊ. हा प्रोजेक्ट आता बनवलेला आपण या प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे.
इथं जे इन्फॉर्मेशन येणार आहे ॲज पर तुम्ही टिपिक लाईनमध्ये जे माहिती भरलेली आहे इथं त्यानुसार इथं रिफ्लेक्ट होणार. सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल तुमचा. प्रिंटवर क्लिक करायचं आहे. या अपेंडिक्स वर तुमची DSC अप्लाय करायची आहे टेक्निकल पर्सनची. DSC अप्लाय झाल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे. बॅक जायचं आहे. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट गेल्यानंतर अपेंडिक्स बी फॉर्म आहे, सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. प्रिंटला जायचं आहे. इथं टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करायची. बॅक जायचं आहे. परत आपल्या पहिल्या स्टेपला येणार आपण. नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट करायचं नाही कारण ऑलरेडी आपण सेव्ह ड्राफ्ट करून प्रिंटवर अप्लाय करायची DSC अप्लाय केलेली म्हणून सेव्ह ड्राफ्ट नाही करायचं. नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे आपली, ती माहिती फिलअप करून घ्यायची. सेव्ह नेक्स्ट करायचं. ओके करायचं आहे. स्टेप 4ला येणार आपण. इथं सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दिस फाईल इज रिक्वायर्ड, जे रेड कलरने इंडिकेट केलेलं आहे स्टार, इमिडिएटली फिलअप करायचं आहे तुम्हाला. बिल्डिंग कोड, बिल्टअप एरिया, सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर आपण स्टेप 5 जिथे मेडिएटर दिलेले आहे तिथं फिलअप करायचं आपल्याला. सेव्ह अँड नेक्स्ट. त्याचा स्टेप नंबर 6 इथं कन्स्ट्रक्शन टाईप आहे. इथं तुम्हाला RCC घ्यायचे तुमच्या कन्स्ट्रक्शन टाईपनुसार, इथं प्रोजेक्टनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे. नंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. इथं प्रोसेस चालू आहे. प्रोसेस होईपर्यंत वेट करायचं. लास्ट स्टेजला आपल्याला फायनल सबमिट ऑप्शन येईल. तिथं पण फायनल सबमिट केल्यानंतर त्याच्यानंतर आपण टिपिक सॉफ्टवेअरमध्ये जाऊन आपला जे ट्रेसिंगचा पार्ट आहे तिथं ड्रॉइंग अटॅच करायचं आणि ट्रेसिंग करायचं आणि तिथं फायनल सबमिट करायचं. हे समोरची प्रोसेस जो ट्रेसिंगचा पार्ट आहे ती पराग सर सांगणार आहे याच्यानंतर. हे जे आपण पाहिलेलं आहे ते ऑनलाईनचा पार्ट आपण कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे आपण टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये कसं प्रोजेक्ट क्रिएट करायचं, त्याच्यानंतर सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म कसं फिलअप करायचं स्टेप बाय स्टेप. सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्मची इझी प्रोसेस आहे. याच्यात काही हे नाही. जे आपण टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जे फिलअप केले त्याच्यानुसार अपेंडिक्स फॉर्मवर इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होते. त्याच्यानंतर अपेंडिक्स बीमध्ये सुपरवायझरचा फॉर्म असतो, त्याच्यावर DSC अप्लाय करायची. जेवढे 6 टेप आहे ते कंप्लीट करून
लास्टला जे फायनल बटन असते ते बटनवर क्लिक करून फायनल सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये गेल्यानंतर त्या प्रोजेक्टच्या समोर स्टेटसमध्ये कंप्लीट आलं पाहिजे. कंप्लीट म्हणजे कंप्लीट जर स्टेटस आलं तर सर्व्हिस ॲप्लिकेशन प्रॉपरली फायनल सबमिट झालेलं आहे. जर तिथं परत जर स्टेटस पेंडिंग असेल तर तुमचं प्रॉपरली सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट नाही झालेलं असं कन्सिडर होईल. त्याच्यामुळे पूर्ण स्टेप करून फायनल सबमिट करायचं आहे. तर याच्यानंतरचं जे आपण ट्रेसिंगचं पार्ट परत सर सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, आता आपण ट्रेसिंगवाला पार्ट बघू. ओके, एक वेळेस तुम्हाला मी प्रोजेक्ट दाखवून देतो. आपण टिपिक लाईनला जाऊन लॉग इन करून घेऊ. तुम्हाला लोकेशन माहिती आहे, लोकल एक्सी प्रोग्राम फाईल, तुमचं जे सॉफ्ट आहे हे आमचं टेस्टिंग आहे म्हणून तिथे देव दिसतं तुमचं सॉफ्ट. टिपिक लाईन 2020 टिपिक लाईन ॲप्लिकेशन, त्याला रन ॲज ॲडमिनिस्टर करायचं. ओके, ID पासवर्ड टाकून घ्यायचं. सरांनी जो प्रोजेक्ट बनवला आहे त्याचा प्रोजेक्ट कोड आपल्याला तिथे दिसून जाईल. आता बघा, तुम्ही त्याच्या लास्टमध्ये येणार, बघा हा प्रोजेक्ट कोड आहे, तो त्यांनी कमर्शियलसाठी बनवला आहे, कमर्शियल प्रपोजलसाठी. ओके, याला आपण आता ओपन करू. ओके, बाकी तुम्हाला इथे डिटेल्स दिसून जाते. आता इथे आपण ट्रेसिंग केलेली ड्रॉइंग, आपल्याला इथे आता काय करायचं आहे, जेव्हा हे ओपन होईल तेव्हा तुमचं जे म्युन्सिपल ड्रॉइंग असेल त्याच्यावर आपल्याला ट्रेसिंग करायची, तिथे ते आपण ब्राउज करून ॲड करून घेऊ. ओके ओके, ही ड्रॉइंग आता आपण ॲड करून घेतली. याला डबल क्लिक करून ओपन करून घेतलं. ओके, हे बघा आपलं जे कमर्शियल प्रपोजल आहे इथे फायनल सबमिट, ऑनलाईन फायनल सबमिट डन झालं आहे. ट्रेसिंगवाला पार्ट आपण चेक करतोय. ओके, ओके. आता आपण बघा, जेव्हा आपण ॲप्लिकेशन ओपन करतो, ओके, मी टिपिक लाईनमध्ये ते ड्रॉइंग ॲड करून त्याला ओपन केलं, सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं कंपल्सरी आणि गरजेचं आहे. ते झालं की त्याला ओके करायचं. ते केल्यानंतर आपले ओके ड्राफ्टिंगमध्ये हे जे आहे स्नॅप, त्याला जेव्हा सक्सेसफुली लोड होतं तेव्हाच आपण त्याला जे सिलेक्शन आहे ते करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यानंतर ते रिमूव्ह होत नाही. ओके, त्याच्यानंतर आता मी हा ऑर्डर करून घेतला. आता ट्रेसिंग चालू करताना काही बेसिक पॉईंट आहेत, ओके, त्याला फॉलो करा म्हणजे तुमचं रिपोर्ट हा जनरेट होईलच. ओके, आता बघा हे ट्रेसिंगचे काही बेसिक पॉईंट आहे, त्याला आपण फॉलो करू आणि आपलं ट्रेसिंगचा पार्ट हा कम्प्लीट करू.
ओके, स्टेप बाय स्टेप. ओके, आता बघा, हे आपलं कमर्शियल प्रपोजल आहे. याचा आपण ट्रेसिंगवाला पार्ट चालू करू स्टेप बाय स्टेप. ओके, या स्टेपला आपण फॉलो करू. आधी काय करायचं, आपल्याला प्लॉट मार्क करायचं आहे. ओके, प्लॉट मार्क करून घेऊ. ओके, हा प्लॉट आहे असं आपण कन्सिडर करू. ओके, आपला प्लॉट आहे. याच्यात टिपिक लाईनमध्ये जायचं, प्लॉटमध्ये जायचं, मार्क प्लॉट बाउंड्री सिलेक्ट करायचं आणि या पद्धतीने आपण सिलेक्ट करून प्लॉटमध्ये जाऊन मार्क प्लॉट बाउंड्री सिलेक्ट करायचं. ओके, त्याच्यानंतर ओके आपण बाउंड्री कमांड यूज करू प्लॉट बाउंड्री मार्क करण्यासाठी. तो इझी मेथड आहे. ओके, बाउंड्री कमांड करून मी प्लॉट मार्क करून घेतला. आता याचा फ्रंट मार्क करून घेऊ. फ्रंट कसा मार्क करणार, प्लॉटमध्ये जाऊन क्रिएट प्लॉट साईड. ओके, आता फ्रंट सिलेक्ट केला. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट आणि याच्या त्या पद्धतीने आपण फ्रंट मार्क करून घेतला. आता आपण त्याचा बॅक मार्क करून घेऊ, रिअर साईड मार्क करून घेऊ. ओके, आपण आता पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, या पद्धतीने आपण पॉईंट टू पॉईंट मार्क करायचं, म्हणजे तुम्हाला रिपोर्ट प्रॉपरली जनरेट होईल. ओके, बॅक मार्क करून घेतला. आता आपण याचा लेफ्ट साइड मार्क करून घेऊ. ओके, या पद्धतीने आता लेफ्ट साइड मार्क करून घेतले. आता आपण राइट साइड मार्क करून घेऊ. ओके, ओके, आता आपण त्याला रोड मार्क करून घेऊ. ओके, 18 मीटरचा रोड मार्क करून घेऊ फ्रंट साइडला. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. प्रॉपरली प्लॉटला लागून रोड मार्क करा आणि ह्याच पद्धतीने मार्क करा, तुम्हाला कसलाही इश्यू येणार नाही. ओके, हे आपला आता बघा कोणता पॉईंट झाला, पहिला पॉईंट झाला, दुसरा पॉईंट झाला, रोड मार्कचा तिसरा पॉईंट झाला. आता आपण चौथा पॉईंट बघू, मार्क बिल्डिंग इन बाउंड्री. टिपिक लाईनमध्ये जायचं, बिल्डिंगमध्ये जायचं, मार्क बिल्डिंग इन बाउंड्री, याच्यावर क्लिक करू आणि हे आपण याची बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेऊ. आता आपण त्याची फ्लोर बाउंड्री मार्क करू. बिल्डिंगमध्ये जायचं, मार्क फ्लोर बाउंड्री, या पद्धतीने आपण फ्लोर बाउंड्री मार्क करून घेऊ. आता हे झालं. तर हे झाल्यानंतर आपण आता याला बघा, बिल्डिंग बाउंड्री हा 4 नंबरचा पॉईंट झाला. त्याच्यानंतर 5 नंबरचा मार्क फ्लोर बाउंड्री झाला. ओके, त्याच्यानंतर आता आपण FSI मार्क करून घेऊ. ओके, आता काय करायचं लक्षात घ्यायचं, आपण जर इथे आपलं कमर्शियल प्रपोजल आहे तर आपण कमर्शियल FSI मार्क करायला पाहिजे. ओके, प्रॉपरली मार्क करायचं. प्रपोज एक दाबला, नंतर ड्रॉ कमांड यूज करू आपण. प्रॉपरली पॉईंट टू पॉईंट मार्क करा. आणि ड्रॉ कमांड यूज केली म्हणून लास्टमध्ये सी प्रेस करून आपण ते क्लोज करून घेतलं. ओके, आता ह्या पद्धतीने आपण काय केलं, FSI मार्क करून घेतलं. आता मार्क रेफरन्स पॉईंट. ओके, त्याच्यानंतर आपला 7 नंबरचा आहे रेफरन्स पॉईंट. त्याच्यात जायचं, बिल्डिंगमध्ये जायचं, मार्क रेफरन्स. कुठे मार्क करणार, पर फ्लोर आपल्याला 2 पॉईंट मार्क करायचे, FSI वर किंवा FSI च्या आतमध्ये कुठेही मार्क करू शकतो. ओके, हे झालं. आता आपण काय केलं, मार्क रेफरन्स पॉईंट करून घेतला. आता आपण काय करू, स्टेअरकेस असेल तर स्टेअरकेस. आता आपलं हे ग्राउंड फ्लोर आहे, त्यामुळे आपल्याला जेव्हा ते पॉपअप येईल त्याच्यानंतर आपण मार्क करू. ओके,
आता स्टेअरकेस मार्क करायचं, तर स्टेअरकेस मार्क करून घेऊ. नंतर आपलं कार्पेट आहे ते मार्क करून घेऊ. ओके, आता आपण बघू कार्पेट मार्क करू. ओके, ओके. आता मी एक शॉपचं कार्पेट मार्क करून दाखवतो. आपण आता शॉप नंबर 1चा एक कार्पेट मार्क करून घेऊ. ड्रॉ कमांड यूज करू. तुम्ही प्रॉपरली पॉईंट टू पॉईंट मार्क करा. मी एक सॅम्पल फाईल आहे म्हणून ते फक्त तुम्हाला एक ट्रेसिंग पार्ट कसा कव्हर करायचा तेवढं दाखवतोय. ओके, ह्या पद्धतीने मी कार्पेट मार्क करून घेतला. आता पुढचा पॉईंट काय आपला, जर बाल्कनी असेल तर आपण बाल्कनी मार्क करू. नॉर्मल बाल्कनी असेल तर नॉर्मल बाल्कनी मार्क करू. बाल्कनी हे कधी पण एपीएसआयच्या आतमध्येच मार्क करू, नॉर्मल किंवा इनक्लोज. ओके, त्याच्या बाहेर मार्क करता येत नाही किंवा आपण मार्क करू देत नाही. आता हे झाल्यानंतर आपण कन्सिडर डेड वॉल जनरेट करू. ओके, मार्क बिल्डिंग इन कन्सिडर डेड वॉल. ओके, ऑर्थो मोड ऑन करायचा. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट सिलेक्ट करायचा, ओके दाबायचं आणि सेंटरला एंटर दाबू. अशा पद्धतीने आपण कन्सिडर डेड वॉल प्रॉपर्ली जनरेट करून घ्यायची. ओके, तिला त्याच्या ओरिजिनल लोकेशनला आपल्याला प्लेस करून घ्यायचं. ओके, आपला जो ट्रेसिंग पार्ट झालाय त्याला आपण त्याच्या प्रॉपर लोकेशनवर प्लेस करायचं. ओके, हे झालं. तर पुढचा पॉईंट काय आपला, जर तुमच्या ह्याच्यात आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करून घेऊ. बिल्डिंगमध्ये जाऊन ड्रॉ सेक्शन व्ह्यू. या पद्धतीने आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू पण जनरेट करून घेतला. पुढचा पॉईंट काय आपला, तर तुम्हाला तिथे नॉर्थ मार्क करायचा आहे. ओके, ओके, आपल्याला नॉर्थ मार्क करायचं. कशा जसं प्लॉटमध्ये जायचं, ऑदरमध्ये जायचं, प्लॉटमध्ये जायचं, ऑदरमध्ये जायचं, नॉर्थ डायरेक्शन. या पद्धतीने आपण नॉर्थ पण मार्क करून घेऊ. ओके, ओके, हा आपला नॉर्थ मार्क झाला. पुढे काय आपलं ओव्हरहेड टँक वगैरे तुम्ही मार्क करून घेणार. जे नॉर्मल पॉईंट आहे तुम्ही तसं रूम, टेलिकॉम रूम वगैरे ते मार्क करून घ्यायचं. ओके, आता आपण जे आहे त्याचा आपण रिपोर्ट जनरेट करू. काही पॉईंट मिसिंग असेल तर आपल्याला लगेच ते पॉईंट आउट करून देतो. जसं आता प्लेनचं जे आहे आणि टेलिकॉम मार्क नाही केलं म्हणून ते आपल्याला नोटिफिकेशन आलं. आता आपण टेलिकॉम रूम मार्क करून देऊ. ओके, ॲज पर रूल प्रमाणे तुम्हाला जे आहे तुम्ही तसं टेलिकॉम रूम मार्क करून घेणार. बघा, आता इथे मी टेलिकॉम रूम मार्क करून घेतला. त्याच्यानंतर आपण लेंथ इंटिमेशन लेअर मार्क करून घेऊ. बिल्डिंगमध्ये सिलेक्ट करायचं, त्याच्यानुसार आपण लेंथ इंटिमेशन लेअर मार्क करून घेऊ. ओके, या पद्धतीने मी लेंथ इंटिमेशनची लेअर मार्क करू. आपण जनरेट रिपोर्ट करू.
तर आपली जी जनरेट झालेली शीट असते त्याला स्केल अप किंवा डाऊन करायचं नाही. ओके. नंतर तुमचा प्रोफार्मा आय जो आहे त्याला तुम्ही एडिट करू शकत नाही. एडिट केला तर फायनल सबमिट होणार नाही. तुमच्या सिस्टमने जनरेट केलेले जे जे पण टेबल आहे त्याला पण तुम्ही एडिट करू शकत नाही किंवा ते डिलीटही करू शकत नाही. ओके. ते कंपल्सरी आपल्याला लागतीलच. आता हे कमर्शियल प्रपोजलचा आपण रिपोर्ट जनरेट करू. बाकी बेसिक पॉईंट तुम्ही तुमच्या लेवलला मार्क करून घ्यायचं. जे राहिले असतील पॉईंट ते तुम्ही मार्क करून त्या पद्धतीने हे करून घ्यायचं. आता बघा आपला रिपोर्ट सक्सेसफुली जनरेट झाला. आता आपण स्क्रुटिनी रिपोर्ट चेक करू की आपला काय काय फेल आलंय आणि काय ओके आलंय. बघा आपला सगळे जे डिटेल आपण फ्रंट एंडला भरले ते इथे रिफ्लेक्ट झाले. ओके. आता तुम्ही बघणार इथे आपलं फेल आलं. बरोबर. का फेल आलं? कारण की आता मला ह्या प्लॉटसाठी परमिसिबल 836 आहे आणि माझा फक्त ड्रॉइंगचा जो बिल्टअप आहे तो फक्त 194 आहे. त्यामुळे ते फेल दाखवतो. मग याला कसं ओके करणार? जेव्हा माझा परमिसिबलपेक्षा बिल्टअप हा कमी असेल तर ही व्हॅल्यू आपण प्रपोजमध्ये जी आहे फ्रंट एंडमध्ये तिथे आपण पुट करू. त्याच्यानंतर परत आपण एकदा रिपोर्ट जनरेट करू. ओके. मी तुम्हाला दाखवतो की आता आपण ही व्हॅल्यू आता कॉपी, हे फेल आलंय ना, याला आता आपण कॉपी करू. टिपिक लाईन प्रोजेक्टला जायचं, आपला प्रोजेक्ट ओपन करायचा. हे बघा इथे बघा आपला बिल्टअप आहे 194.307. ओके. पण आपण इथे फ्रंट एंडमध्ये तो व्हॅल्यू पुट केली नाही त्यामुळे ते तिथे फेल दाखवतंय. आता ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू आणि त्यानुसार रिपोर्ट जनरेट करू. ओके. आपलं प्युअरली कमर्शियल आहे म्हणून इथे ॲन्सिलरी पुट करायची गरज नाही. जर ती परमिसिबलपेक्षा आपला बिल्टअप जास्त असेल, म्हणजे आता समजा इथे 836 आहे आणि तुमचं जो बिल्टअप आहे तो 900 असेल तर तुम्ही 836 हे इथे टाकणार बेसिकमध्ये. ओके. बेसिकमध्ये 836 टाकला की ऑटोमॅटिक जेवढा 836 आणि तुमचं ड्रॉइंग बिल्टअप जर 900 असेल तर उरलेला जो 100 आहे तो ऑटोमॅटिक ॲन्सिलरीमध्ये तुमचा रिफ्लेक्ट होऊन जाईल. ओके. तेव्हा ते कॅल्क्युलेशन ॲन्सिलरीचे तसं होईल. आता हे प्रपोजलमध्ये आपलं परमिसिबलपेक्षा बिल्टअप हा कमी असल्यामुळे आपण डायरेक्ट ही व्हॅल्यू इथे कॉपी करून या इथे बेसिकमध्ये पुट करून आपण सेव्ह करू. ॲन्सिलरी हे ऑटोमॅटिक येतं, पण ॲन्सिलरीचं कॅल्क्युलेशन येण्यासाठी तुम्हाला जर तुमचा कॅल्क्युलेशन प्रॉपरली असेल तिथे तर ते रिफ्लेक्ट होतात. ते कसं रिफ्लेक्ट होतं मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं. ओके. आता एकदा मी हा डाटा सेव्ह करेल. ओके. ही ऑटोकॅड फाईल आता मी क्लोज करेल. इथे हा सगळा डाटा मी सेव्ह केला. ओके. हा डाटा सेव्ह केला. मी नवीन व्हॅल्यू जी आता अपडेट केली ती इथे आली का नाही ते आपण कसं चेक करणार? तुम्ही एकदा याला परत ओपन म्हणा. ओपन केल्यानंतर परत आपला प्रोजेक्ट जो आहे तो आपण इथून ओपन करणार. ओके. ओपन केल्यानंतर हे बघा मी फ्रंट एंडमध्ये ती व्हॅल्यू अपडेट केली म्हणून तिथे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट झाली. याचा अर्थ तो अपडेट झाला आहे प्रॉपरली आणि त्याच्यानुसार आपण ड्रॉइंग ओपन करून घेऊ आणि त्याचा रिपोर्ट जनरेट करू. ओके.
आता हे डिलीट करून आपण आता रिपोर्ट जनरेट करू. ओके, बघा आपला रिपोर्ट आता जनरेट झाला. आता आपण चेक करून घेऊ. ओके, हे डेव्हलपमेंट साईड आहे म्हणून तिथे एक नोटपॅड तुम्हाला दिसला, तुमच्या याच्यात तसं दिसणार नाही. ओके, आपण आता आपला रिपोर्ट ओपन करू. ओके, आपलं कमर्शियल प्रपोजलचा आपण रिपोर्ट ओपन केला. बघा आता रिपोर्ट तुमचा ओके का आला. आता हे बघा एक सिंपल सी कॅल्क्युलेशन आहे. आपलं जे प्लॉट एरिया 760 आहे, ओके, मल्टिप्लाय बाय 1.1 नुसार जे आलं परमिसिबल तो 836 आहे. पण माझं ड्रॉइंगचा जो बिल्टअप आहे तो फक्त 194 आहे. तर तो परमिसिबल पेक्षा कमी असल्यामुळे मी ही व्हॅल्यू आपल्या फ्रंट एंड ह्या डाटामध्ये बेसिकमध्येच ही व्हॅल्यू आपण पुट केली आणि त्यानुसार आपलं हे जे आहे बिल्टअपवालं ड्रॉइंग व्हॅल्यू ते ओके आले. ओके, तेव्हा तुमचं स्टेटमेंट ओके. आता तुम्हाला जर ॲन्सलरी घ्यायचं असेल, ओके, तुमचं जर कमर्शियलची ॲन्सलरी तुम्हाला ऑटोमॅटिक इथे यायला पाहिजे, तर काय करावं लागेल. जेव्हा तुमचं 836, ओके, हे जे कॅल्क्युलेशन आहे पॉईंट टू पॉईंट, एक जे तुमचे आहेत, आता बघा तुम्हाला दाखवतो 836.275 ह्या परमिसिबल पेक्षा तुमचा बिल्टअप जर जास्त असेल, आता समजा माझा बिल्टअप असेल 900, ओके, जर तुमचा बिल्टअप ड्रॉइंग व्हॅल्यू हे 900 असेल, परमिसिबल पेक्षा जास्त आहे, म्हणजे कितीने जास्त आहे 63.725. ओके, हे आता तुम्ही काय करणार, जेव्हा तुम्ही ही परमिसिबल व्हॅल्यू एवढी ह्या इथे प्रपोज मध्ये पुट करा, इथे फ्रंट एंड मध्ये पुट केल्यानंतर ही ॲन्सलरी जी आहे ती ऑटोमॅटिक, हे जे मी तुम्हाला कॅल्क्युलेटर आता दाखवलं तिथे ती ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होऊन जाईल. ओके, तिथे ती रिफ्लेक्ट होईल. ओके, ते 63.725 ऑटोमॅटिक ॲन्सलरी जी 80% आहे तिथे तुम्हाला ती रिफ्लेक्ट होत आहे. ओके, हे आलं लक्षात. याच्यानुसार तुम्ही करा, तुमचं जे कॅल्क्युलेशन फेल येतं ते कसं ओके होईल याच्यानुसारच मी तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीनं होतं. ओके, बाकी जे तुमचं हे सेटबॅक हे तुम्ही प्रॉपरली बघा, ते कसं करतात ते ओके, ते प्रॉपरली ते UCB ते पाहिजे. आता इथे पार्किंग मार्क केलं, एक स्कूटर मार्क केलं, तर हे स्टेटमेंट ओके होऊन जाईल. याबद्दल तुम्हाला सगळं चेक करायचं, ओव्हरहेड टँक मार्क करायचंय, तुमचं WC बाथ मार्क करायचंय, त्यानुसार तुमचा रिपोर्ट ओके. आता आपण हे फायनल सबमिट मारू. ओके, आपला जो ट्रेसिंग केलेला पार्ट आहे तो आपण आता मध्ये ठेवू. ओके, आता आपण याला नंबर ऑफ शीट मार्क करू.
आता नंबर ऑफ शीट हे प्रॉपरली मार्क करा. ओके, पॉईंट टू पॉईंट आपलं जे शीट आहे त्याला तसं मार्क करा. ओके, हे बघा नंबर ऑफ शीट आपण याला मार्क केला आणि आता याला आपण फायनल सबमिट. आता आपण हे फायनल सबमिटला लावलं. या पद्धतीने आपला आता ट्रेसिंग पार्ट कंप्लीट झाला आहे. ओके, आता आपण इथे चेक करू की आपलं जे फायनल सबमिट झाल्यानंतर इथे पेंडिंग दाखवतोय ते डन यायला पाहिजे. डन कधी होईल, जेव्हा तो फायनल सबमिट झाल्यानंतर ऑटोकॅड ऑटोमॅटिक क्लोज होईल. ओके, त्याच्यानंतरच तुमचं तिथे पेंडिंगच्या ठिकाणी डन येईल. ओके, थोडा वेट करायचा. हे बघा, आता आपलं फायनल सबमिट झालं आहे. PDF तयार होते. समजा तुमच्या याच्यात PDF तयार होत नसेल ना, तर तुमचं Adobe Reader जे आहे ते करप्ट झालंय का नाही ते एकदा चेक करा. PDF कन्वर्ट करण्याचं जे तुमचं ॲप आहे ते प्रॉपरली इन्स्टॉल नसेल, ते प्रॉपरली बघा, त्याच्यानुसार तुम्ही ते हे करा. आता बघा, मी फायनल सबमिट मारलं, ऑटोकॅड क्लोज झालं माझं, PDF तयार झाली. आता मी इथे चेक करणार की माझं इथे डन आलं का. ओके, हे बघा, दोघं ठिकाणी माझं डन आलं, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे ऑटोकॅड म्हणून टिपिक लाईन म्हणून फायनल सबमिट केलेलं ते, ऑनलाईन म्हणजे इथे महावस्तूला जे केलं ते. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा सर्व्हिस ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे, ओके, त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्ही कंप्लीट करून घेणार. ओके, जे इथे पेंडिंग येत आहे याचे सगळे जे 5 का 7 स्टेप आहेत ते तुम्ही कंप्लीट करून घेणार सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्मवाले. ते झाले की मग तुमचं न्यू क्रिएटमध्ये तो प्रपोजल येणार. न्यू क्रिएटमध्ये इथे तुमचं ते प्रपोजल ते ॲप्लिकंटचं नाव येणार. ॲप्लिकंटचं नाव आलं, तिथे नाव आलं की ॲप्लिकंटचं, की तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करणार. ओके, डॉक्युमेंट अपलोड केलं का प्री पेमेंट करणार, त्यानंतर तुमचं प्रपोजल इनवर्ट होणार. ही आपली कमर्शियल बिल्डिंग परमिशन प्रपोजलची स्टेप्स आहेत. ओके, या रिगार्डिंग मी यूट्यूबला एक बिल्डिंग परमिशन रिगार्डिंग एक प्रॉपर प्रोसेसवाली व्हिडिओ अपलोड केली आहे, तुम्ही तेही रेफर करू शकता. ओके, हे स्टँडर्ड स्टेप आहेत. म्हणजे तुम्हाला पहिले टिपिक लाईन प्रोजेक्टमधून ऑनलाईन फायनल सबमिट पहिले डन करावं लागेल, जो डाटा आपण इथे भरला. ऑफलाईन म्हणजे ऑटोकॅडमधून टिपिक लाईनचं जे आहे आपलं तिथून फायनल सबमिट करावं लागेल, दोघं ठिकाणी डन येईल. त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, ओके, सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तिथून तुम्ही त्याला पेंडिंगच्या ठिकाणी तो फायनल सबमिट करणार. ते झालं की मग तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही क्रिएट न्यू प्रपोजल, म्हणजे इथे क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये येणार. थर्ड स्टेपला क्रिएट न्यू प्रपोजलला आले की आपलं बिल्डिंग परमिशन आहे, ॲप्लिकंटचं नाव दिसेल, डॉक्युमेंट अपलोड करणार, प्री पेमेंट करणार आणि त्याच्यानंतर आपला प्रपोजल इनवर्ट होणार. ओके, ही आपली प्रोसेस आहे. ओके, चालेल, थँक्यू सो मच.